महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या अशा दोन याचिकांवर या 2 महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार कामाला लागलाय। प्रत्येक पक्षाच्या गोटात जागा वाटपासाठी रणनीती आखली जाते। विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम सुनावणी घेऊन निकाल देणं अनिवार्य राहणार आहे। नुकतीच सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली। यावेळी सरन्यायाधीशांनी तुम्हाला अपात्र का ठरवू नये असा सवाल अजित पवार गटाला केलाय। तसाच नोटीस बजावत उत्तरही मागितलंय। सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 30 जून 2023 रोजी फूट पडली। त्याच दिवशी दोन्ही गटाकडून अध्यक्षपदावर दावा करण्यात आला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागला। निवडणूक आयोगाने 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर 6 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय सुनावला। निवडणूक आयोगाने निर्णय देताना 3 कसोट्यांचा विचार केला। एक म्हणजे पक्षाच्या घटनेची उद्दिष्ट आणि लक्ष्य, पक्षाची घटना, आणि तिसरी म्हणजे बहुमताची कसोटी। पक्षाच्या घटनेची उद्दिष्ट आणि लक्ष्य याचं आम्ही पालन करत आहोत आणि दुसऱ्या गटाकडून त्याचं उल्लंघन केलं गेलं असा दावा कोणत्याही पक्षाकडून केला गेला नाही। त्यामुळे ती कसोटी या प्रकरणात लावण्यात आली नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं। दुसरी कसोटी होती पक्षाच्या घटनेची, पण या प्रकरणी समोर आलेले मुद्दे तपासले त्यानंतर घटनेची कसोटी लावू शकत नाही असं स्पष्ट केलं। दोन्ही बाजूंकडून घटनेचं उल्लंघन झाल्याचं दिसत आहे असं कारण निवडणूक आयोगानं दिलं। या दोन्ही कसोट्या रद्दबातल ठरवल्यानंतर आयोगानं संख्याबळाच्या कसोटीचा आधार घेत पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिलं। यानंतर शरद पवार यांच्या गटानं सुचवलेल्या 3 नावांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव त्यांना नवीन पक्षासाठी देण्यात आलं। पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली। त्याचा निर्णय त्यांनी फेब्रुवारी महिन्यात दिला। अजित पवारांच्या वतीने अनिल पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात गेले, तर शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। दरम्यान या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे। अजित पवार आणि 41 आमदारांना ही नोटीस बजावली आहे। तसंच ही विचारणा करण्यात आली आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये। सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 दिवसांत लेखी उत्तर सादर करण्याची मुदत दिली आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अपात्रतेच्या प्रकरणी एकाच दिवशी 3 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले। त्यांनी त्याच वेळी मूळ शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणि मूळ राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवारांची असा निकाल दिला। या दोन्ही निकालावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या। विधानसभेच्या निवडणुका 3 महिन्यातच आहेत, त्यामुळे 3 सप्टेंबरला सुनावणी पूर्ण करून 30 सप्टेंबर पर्यंत अपात्रतेचा निकाल लागेल अशी शक्यता आहे। 3 सप्टेंबरच्या आत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लेखी उत्तर द्यावं लागणार आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवेळी काय घडलं याची माहिती ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी दिली। शिंदे यांनी म्हटलं की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण यासोबतच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होईल, पण त्याआधी मुंबई उच्च न्यायालयात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल। भरत गोगावले यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तिथं उत्तर द्यावं लागेल। चारही पक्षांना आपली बाजू मांडता येईल। सप्टेंबर अखेरपर्यंत सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे, पण यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना प्रकरण लांबवायचंय म्हणून ते उच्च न्यायालयात गेले आहेत असं ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे म्हणालेत।
शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रकरणं एकत्र ऐकतो असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीवेळी म्हटलंय। दोन्ही प्रकरण एकसारखी आहेत, त्यामुळे ही सुनावणी आम्ही एकत्र ऐकू असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा समोर आला होता। उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या विरोधात तर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती। त्यानंतर या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। या दोन्ही पक्षांची सुनावणी आता यापुढे एकत्र होणार आहे। त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपली बाजू मांडावी लागेल आणि तीच परिस्थिती ठाकरे गट आणि शरद पवार गटाचीही असेल। आता कोणाचे आमदार अपात्र होणार हे स्पष्ट होण्यासाठी आपल्याला सप्टेंबर अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार असं दिसतंय। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि फॉर द पीपलला YouTube, Facebook व Instagramवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका।